नमस्कार, मी तन्मय ढिल्लू. कौल 24चा पोहोचला आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये. नंदुरबार सातपुड्यातल्या डोंगर रांगांमध्ये वसलेला हा सगळा परिसर. 67% इथला भाग हा आदिवासी बहुल आहे. या मतदारसंघामध्ये सध्या काय राजकीय गणित आहेत, नेमकं काय घडतं आहे? भाजपचं वर्चस्व गेल्या दशकभर इथे पाहायला मिळालं आहे. काँग्रेसचा हा बालेकिल्ला होता, मात्र त्यानंतर काँग्रेसला आत्मचिंतन करावं लागेल अशी परिस्थिती मतदारसंघात सध्या तरी आहे. त्यामुळे नेमकं राजकीय गणितं काय घडत आहे, सध्या काय घडतं आहे, थेट मैदानात उतरलो आहे जाणून घ्यायला आणि चर्चा करणार आहोत, मुद्दे जाणून घेणार आहोत. इथल्या जनतेला काय वाटतं आहे, त्यांचा कौल नेमका कोणाच्या बाजूनं असणार आहे. सुरुवात करणार आहोत अर्थातच काँग्रेसच्या बाजूनं. काँग्रेसकडनं जाणून घेणार आहोत. एक नवीन चेहरा दिलेला आहात, नवखे उमेदवार येत आहेत पाडवींच्या रूपानं. काय योजना आहेत, कशा पद्धतीत काम करणार आहात? नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा आदिवासी बहुल मतदारसंघ आहे. या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही नागरिकांपुढे जातो त्यावेळेस आम्ही नागरिकांचे प्रश्न घेऊन जात आहोत. या देशामधलं संविधान वाचवण्याची गरज आहे. या देशामधल्या सर्व नागरिकांचे अधिकार हक्क शाबूत ठेवण्यासाठी परिवर्तन करण्याची गरज आहे. सुशिक्षित बेरोजगार जे फसवले गेले, जे अग्निवीर फसवले गेले, ज्या किसानांच्या विरोधामध्ये या देशाच्या सरकारने निर्णय घेतले, ज्या वन कायद्यांमध्ये दुरुस्ती करून आदिवासींना या देशामधून नस्तनाबूत करण्यासाठी म्हणून ज्या सरकारने प्रयत्न चालवलेला आहे त्याला मुळासकट उपटण्यासाठी म्हणून आम्ही निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलो आहोत. आम्ही जो उमेदवार दिलेला आहे तो LLM आहे आणि तो कॉन्स्टिट्यूशनल लॉमध्ये तो LLM आहे. या देशाच्या लोकसभेमध्ये नागरिकांचे हक्क संरक्षण करण्यासाठी कायदेशीररित्या मत मांडणारा हा उमेदवार आहे. आणि असं नाही की प्रत्येक उमेदवार हा निवडणुकीच्या आधी नवीनच असतो, तो काही जुना नसतो. आणि ह्याला पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडील 7 वेळा विधानसभेमध्ये निवडून आलेले आहेत आणि ही पार्श्वभूमी आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाची शेकडो वर्षांची ही परंपरा आहे. हा काँग्रेस पक्षाचा विचार जो आहे या देशामध्ये तो रुजलेला आहे. डिलिस्टिंगसारखे विषय या सरकारने आमच्या विरोधामध्ये आणले आणि आदिवासींचं अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे. म्हणून संपूर्ण देशामध्ये जे 250 आदिवासी बहुल जिल्हे आहे त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे मतदारसंघ आहे त्या ठिकाणचा आदिवासी या सरकारच्या विरोधामध्ये मतदान करणार आहे. रोजगार मिळवून देण्यासाठी, महिलांच्या कल्याणासाठी म्हणून अनेक योजना काँग्रेस पक्षाने आता पुढे आणलेल्या आहेत. ठीक आहे. त्यामुळे डॉक्टर विरुद्ध वकील अशी काहीशी लढत सध्या रंगणार आहे. थेट जाऊयात भाजपकडे. सध्या सत्ता केंद्र आहे तुमच्या हातात. अगदी इथलं जिल्ह्याचं सत्ता केंद्र म्हटलं की भाजप असं डोळ्यासमोर येतं. अगदी घरात 3-3 पदं आहेत, प्रत्येकाकडे पद आहे. कशा पद्धतीत तयारी सुरू आहे? एक नवखा चेहरा समोर आहे, गावितांच्या पाडवींच्या रूपाने तो चेहरा आहे गावितांसमोर. कसं बघताय? माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ही 400+ आकडा या लोकसभेच्या निवडणूक गाठणारे हे सत्य आणि सत्य आहे. मी या ठिकाणी माझ्या काँग्रेस मित्रांना सांगू इच्छितो की त्यांच्याकडे उमेदवार नव्हता. जे KC पाडवी साहेब यांच्याकडनं उमेदवारी करू इच्छित होते त्यांनीसुद्धा त्या उमेदवारीला नकार दिला आणि त्यांच्या मुलाला प्रमोट करण्यासाठी त्यांनी पुढे आणलेलं आहे. मागच्या 2014च्या अगोदर जे कामं काँग्रेसला करता आले नाही ते माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली माननीय सांसद हिनाताईंनी या ठिकाणी करून दाखवलं. पहाडात 2014च्या अगोदर म्हणजे 2014पर्यंत वीज नव्हती. ती वीज मोदींच्या नेतृत्वात हिनाताईंनी घराघरापर्यंत वीज पोहोचवली. ज्यांना घरं नाही त्यांना घरकुलद्वारे घरं दिलेत. ठीक आहे. पण मला शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांनाही प्रश्न आहे की कुठेतरी नाराजी आहे तिकिटावरनं. असे वाटते की अजूनही तिकीटं बदलली जातील किंवा नाराजी आहे एकंदरीत ज्या पद्धतीत फेवरिझम चाललेला आहे त्या बाबतीत? नाराजी पक्षाबद्दल नाही, उमेदवाराबद्दल आहे. आणि ती यासाठी आहे की बघा, आज 1.5 वर्षा अगोदर राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये महायुतीचं सरकार आलं. युतीचा काही फॉर्म्युला ठरला, त्याप्रमाणे प्रत्येक आमदाराने, खासदाराने, मंत्र्याने त्या युतीच्या फॉर्म्युल्याप्रमाणे वागायचं असं एक ठरलेलं होतं. पण या ठरलेल्या गोष्टी जर एखाद्या जिल्ह्यामध्ये होत नसेल, आता दोघं पक्ष भाजपही सत्तेमध्ये आहे आणि शिवसेनाही सत्तेमध्ये आहे. इथले मंत्री आहेत आदिवासी विकास मंत्री,
तर त्या ज्या मूलभूत गरजा होत्या ग्रामपंचायतीच्या म्हणा, सरपंचांचं म्हणा, कुठल्याही कार्यकर्त्यांचं म्हणा, त्या जर डावलण्यात येत असेल तर शेवटी शिवसेनेचा कार्यकर्ता हा कितपत मदत करेल? युती जरी असली पण युतीचा धर्म जर तुम्ही पाळत नसाल तर लोकांनाही, आम्हाला बी, आम्ही जिल्हा प्रमुख असो, आम्हालाही आमच्या कार्यकर्त्यांना सांगायला जड जातं ना की तुम्ही मदत करा. कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे. कार्यकर्त्यां म्हणतात की आपली 1.5 वर्षापासून एकत्र युती आहे, आपलं कामच होत नाही, तर आपण कशाला मदत करायची? आमचं हेच म्हणणं आहे. आमचं भाजपशी वाद नाही. नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आहेत, राहतील ते, हो, ही अख्ख्या भारताची इच्छा आहे, त्याच्यात दुमत नाही. पण जर युतीच्या पक्षासोबत, मित्र पक्षासोबत जर अशी वागणूक असेल तर आम्ही कार्यकर्त्यांना कसं पटवायचं? कार्यकर्त्यांना आज बी पटवायचा प्रयत्न चालू आहे. आमचा निर्णय शेवटी एकनाथ शिंदे साहेब जे सांगतील ते आम्हाला मान्य आहे. अजितदादांनी महायुतीमध्ये यायचं जेव्हापासून ठरवलंय तेव्हा नंदुरबारचा प्रत्येक कार्यकर्ता अजितदादांच्या मागे महायुतीसोबत आहे. मात्र गोष्ट अशी आहे की या ठिकाणी आत्ता ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे त्यांनी त्यावेळेस अजितदादांच्या महायुतीत सामील झाल्यानंतर देखील नंदुरबारमध्ये जी काही विकास कामं झाली दादांच्या माध्यमातून झाली त्याचं श्रेय दादांना देण्याचं टाळलं आणि हे थोडंफार आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं कारण राहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही भाजपला असो त्यांच्या उमेदवारांना वारंवार विनंती केलेली आहे की ज्याचं त्याचं श्रेय ज्याला त्याला मिळालं पाहिजे आणि त्या माध्यमातून आम्ही तर दादांच्या आदेशांचं पालन करू, महायुतीसोबत राहू. ठीक आहे, पण महायुतीत अगदी उघड नाराजी व्यक्त केली जाते. कसं करणार आहात? काय कसं नियोजन कसं असणार आहे? कशी शमवणार आहेत? ही नाराजी कशी दूर करणार आहात? बघा, कुटुंब असलं की त्या ठिकाणी नाराजी होतेच. आमच्या मित्रपक्षांची जी पण नाराजी असेल, आमचे वरिष्ठ नेते सन्माननीय विजयभाऊ चौधरी असतील, आजच गिरीश भाऊ महाजन नंदुरबारच्या दौऱ्यावर आहेत, अशा सगळ्या मंडळींना एकत्र बसून शिवसेनेचे वरिष्ठ नेते असतील, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते असतील, हे एकत्र बसून हा आंतरिक परिवाराचा वाद असल्यामुळे तो आम्ही आमच्या पद्धतीने तो मिटवू. कशी नाराजी कशी दूर करणार आहात? नाराजी आम्ही एकदम व्यवस्थित दूर करणार. हे नाराजी कसं आहे, प्रत्येक पक्षामध्ये असतं. कोणाचं काम झालं नसेल, कोणाचं झालं असेल, जसं वकील साहेबांनी सांगितलं आहे की पक्षामध्ये नाराजी आहे. परंतु या 2014 पासून आत्तापर्यंत ते कोविड काळामध्ये माननीय नरेंद्र मोदींनी काँग्रेसचे राज्य राहिलं असलं ते काही लाखो लोक मेले असते. कोविड वॅक्सिन, दवाखाना हे वगैरे वगैरे औषधं आणि संपूर्ण देशामध्ये एकदम व्यवस्थित काम चालू आहे. नाराजी दूर करणार आहात थोडक्यात? नाराजी दूर करणार. आणि हिना गाईड जे आता तिसऱ्यांदा उमेदवार करतात ते माननीय संसद रत्न डॉक्टर हिना गाईड, हॅट्रिक पास. या वेळच्या ज्या लोकसभेच्या खासदार आहेत, मणिपूरमध्ये आदिवासी महिलांची नग्नधिंड रस्त्यावरून काढण्यात आली, एकही शब्द ही महिला बोलली नाही तिथं. म्हणजे तुम्हाला महिलांची अब्रू रस्त्यावर घेतली जात आहे, तरी देखील तुम्ही आदिवासी खासदार म्हणून बोलायला तयार नाही. एका आदिवासीच्या डोक्यावर एक भाजपाचा माणूस लघवी करतो. या देशातला एकही असा नेता नाही की तो त्याच्या विरोधात बोलत आहे. आदिवासींच्या घरांवर बुलडोजर चालवून राहिले तुम्ही, आदिवासींच्या शिक्षणाचे हक्कही राहून राहिले तुम्ही, आदिवासी उपयोजनेचा पैसा तुम्ही खाऊन राहिले. जलजीवन योजनेच्याबद्दल ते म्हणत होते. या नंदुरबारमध्ये तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये आणि या खासदारांनी काय केलं ते बघा. सगळ्यात मोठा भ्रष्टाचार जर झाला असेल तर तो जल जीवन मिशनमध्ये आहे. हर घर जल हर घर नल ही संकल्पना जाऊन बघा. 1100 कामांपैकी किती कामं पूर्ण झालेले आहे? शेकड्यांमध्ये ती नाही. गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो या देशामध्ये काँग्रेसच्या बाजूने आज वातावरण तयार झालेलं आहे. या जिल्ह्यातले सर्वात मूलभूत प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे. या जिल्ह्यामध्ये आरोग्याचा प्रश्न आहे. परवा आमची पिंपळखुटा इथली महिला ज्यावेळेस प्रसूतीसाठी जात होती, यातले 108 पूर्णपणे बंद आहे. आरोग्याचे जेवढी PSC सेंटर आहे त्यावरती डॉक्टरांची नेमणूक नाही आहे. इथला जो आदिवासी मजूर वर्ग आहे, मला तर शंका आहे की येणाऱ्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये हा शेतकरी या ठिकाणून स्थलांतरित झालेला असेल. अनेक असे मुद्दे बेरोजगारीचे आणि इथल्या आलेल्या सर्व योजना इथल्या खासदारांनी संसद रत्न होण्याचा जो बहुमान मिळवला आहे, आम्हाला संसद रत्न खासदार नको तर आम्हाला विकास रत्न खासदार हवा आहे. या जिल्ह्याची अपेक्षा आहे. आदिवासींना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार तुम्ही कधी देणार आहे? त्यांच्या सर्व योजना तुम्ही स्वतः लाटताय. त्यांचा सर्व पैसा एकाच घरात जातोय, एकाच घरात. आज या ठिकाणी जर पाहिलं भारतीय जनता पार्टीचा एक तरी निष्ठावान कार्यकर्ता या ठिकाणी उभा आहे का? यांच्याकडे एकही निष्ठावान आयात केलेले सर्व कार्यकर्ते आहे. या ठिकाणी यांच्यामध्ये युती धर्म नाही, यांच्यामध्ये अधर्म निर्माण झालेला आहे आणि येणाऱ्या कालखंडात या ठिकाणी काँग्रेसचाच उमेदवार विजयी होणार आहे. ठीक. इथे BRS आहे काय? एक तेलंगणामध्ये पिछेहाट झाली, बऱ्यापैकी अपयश आलं, आता महाराष्ट्रात जोर लावत आहे साहेब. असं आहे
नरेंद्र मोदी साहेबांना BRS पक्षाची भीती होती, म्हणून काँग्रेसला रसद पुरवून त्यांनी तिथे BRS पक्षाला सत्तेतून दूर ठेवलं. पण मी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी विचारू इच्छितो, तुम्ही विकासाच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतात, मग या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कधी नाही तर आज शेतकरी आत्महत्या करायला का लागलेला आहे? 100% या जिल्ह्यामध्ये कधीही आत्महत्या आदिवासी माणूस करत नव्हता, तो आत्महत्या करायला लागलेला आहे. हे म्हणतात आम्ही विकास केला, रस्त्यांचा विकास केला असता तर खड्ड्यामध्ये रोज अपघात होऊन माणसे मेली नसती, निष्पाप माणसे मेली नसती, तर विकास कुठे गेला? कुपोषणाची भयानक स्थिती आहे. म्हणजे भयानक असं आहे तर डोळ्यात रोज अश्रू येतात, पण पुसणारं कोणी नाही. नंदुरबार जिल्हा म्हणजे राजकीय पातळीवर जरी दोन्ही पक्षांचे 70 आणि 10चा जरी हिशोब असेल तरी असं दिसतं की नंदुरबार जिल्हा आधी पण ज्या स्थितीमध्ये होता तो आता पण आहे. आकांक्षित जिल्हा नंदुरबार आहे आणि याच्यामध्ये खासदारांनी दत्तक घेतलेली जी काही गावं आहेत त्या गावांचाही विकास अजून झालेला नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या देशभक्तीच्या नावावर इथे मतं मागितली जातात, दिल्लीमध्ये संविधान जाळलं जातं जाहीररित्या, पण तिथे त्या लोकांवर कारवाई होत नाही. खरी देशभक्ती कोणती? अग्निवीरच्या बाबतीमध्ये आतापर्यंत झालेले जे काही, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून बोलतो की अग्निवीर योजना जी आहे, अग्निवीर योजना लागू झाल्यानंतर त्या सैनिकांना मिळणारा जो काही लाभ होता तो लाभ मिळत नाही. त्यांना जाळण्यासाठी देखील पुरेसा सन्मान मिळला जात नाही, त्यांचा अंत्यविधी देखील होत नाही. सामान्य नागरिक म्हणून आम्ही सर्व जेव्हा हे पाहतो तेव्हा खरंच असा प्रश्न पडतो की या देशावर संविधानाचं राज्य आहे का? ठीक आहे, मी येतो पुन्हा तुमच्याकडे येतो. मला भाजपकडनं उत्तर बोला. नुसतं विकास म्हणजे विकास नाही, तर विकास तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे. ज्या काही केंद्र सरकारच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील, त्या सगळ्या प्रत्येक माणसाच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे. उज्ज्वला गॅस योजना असेल, बेघरांना घरं असतील, नलपासून जल असेल, या सगळ्या गोष्टी नाताईंनीच पोहोचवलेल्या आहेत. आणि प्रत्येक मतदाराच्या हातात उज्ज्वला गॅसचं सिलेंडर आणि शेगडी कशी जाईल याची काळजी त्यांनी घेतलेली. यालाच विकास म्हणतात. नुसतं चमकी नाही. 65 वर्षामध्ये जे काही झालं नाही, आता स्थलांतर का होतंय? 65 वर्षापासून या ठिकाणी काँग्रेसने राज्य केलं. काँग्रेसला काही जमलं नाही का इथे कारखाने टाकायचं, MIDC करायचं? त्यांचेच राज्य होतं, केंद्रातही राज्य होतं, राज्यातही राज्य होतं. मग तोपर्यंत MIDC सुटली नाही त्यांना. या 10 वर्षातच सगळं बेरोजगारांना रोजगार कसं काय देणार? जादूची कांडी नाही, ती लगेच फिरवली जाईल. ते टप्प्याटप्प्याने होणार आहे आणि होतंय. कुपोषणाचा जो मुद्दा आहे ना, आत्ता वर्तमान जे या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत त्यांनी आता सर्वे केला होता. कुपोषण नेमकं कारण काय? कुपोषणाचं नेमकं कारण हा बालविवाह आहे. बालविवाह या ठिकाणी सगळ्यात जास्त होतो आणि फक्त याच्यात आमदार आणि खासदार आणि मंत्री हे जबाबदार नाहीत, इथले भ्रष्ट अधिकारीसुद्धा या ठिकाणी जबाबदार. आत्ता नुकता सर्वे झालेला आहे की बालविवाहामुळे सर्वात जास्त कुपोषणाचे प्रमाण. कुपोषणासाठी जे काही निधी येतो ते हे प्रशासकीय अधिकारी त्यांच्यात आपसात वाढून घेतात. कौशल्यपूर्ण खोटं बोलणारा पक्ष म्हणजे भाजप, रेटोड खोटं बोलणारा पक्ष म्हणजे भाजप. या 10 वर्षापासून भाजप या पक्षानं अक्षरशः भूलथापात दिल्या. एका बाजूला आमचं हसदेव जंगल जळतं आहे, तोच सातपुडा उजाडण्यासाठी जलाला प्रकल्प या ठिकाणी आणतायत. कारण काय? नर्मदाचे पाणी अख्खा सातपुडा तोडून या ठिकाणी आणायचं पाहतात. पुन्हा आदिवासींना विस्थापित करणं, त्यांना देशोधडी लावणं, हाच एक उपक्रम भाजपकडे आहे. याशिवाय कुठलाही विकास नाही. तिकडे अडाणीला जंगल दान देऊन टाकलं, गहाण देऊन टाकलं. आता तोच जलाला प्रकल्प आमच्या आदिवासींना नंदुरबार जिल्ह्याला पाणी आणायच्या बहाण्याने सातपुडा तुम्ही बकाल करण्याचा प्रयत्न करताय आहेत. हिनाताई खासदार, संसद रत्न, केंद्रामध्ये मणिपूरचा मुद्दा मांडला नाही, इथले रेप केसेसचे मुद्दे मांडले नाही, त्याच्यानंतर रोजगारचा मुद्दा मांडला नाही. 45 किलोमीटर जो हायवे आहे तो निधी कुठे गेला? आज इथं कुपोषणाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. इथलं तापी नदीचं पाणी गुजरातला मिळतंय पण इथल्या लोकांना मिळत नाही. सुजलाम सुफलामचे विचार कर. आणि मी तर असं सांगते, हा नरेंद्र मोदी असा पंतप्रधान मी पाहिला आहे का त्याला संविधानिक, अरे राहुल गांधी सारखा व्यक्ती कधी मणिपूरच्या मॅटरमध्ये बोलू शकतो पण इथला पंतप्रधान मणिपूरच्या मॅटरमध्ये बोलत नाही. 40 वर्षापासून MIDC मंजूर झाली आहे. आजपर्यंत 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे खासदार नवीन एक चेहरा दिला होता म्हणून सगळ्यांनी निवडून दिलं होतं. पण त्या 10 वर्षामध्ये त्यांनी आजपर्यंत MIDCसाठी काही त्यांनी प्रयत्न केला का? तो प्रयत्न अजूनपर्यंत झाला नाही. आत्ता शासनानं जो घेतलेला निर्णय सर्व विद्यार्थिनींसाठी मोफत शिक्षणाचा, या निर्णयाचाही विद्यार्थी आज सर्व महाविद्यालयामध्ये सर्व विद्यार्थिनींमध्ये त्याच्याबद्दल एक पॉझिटिव्ह वातावरण आहे. त्यामुळे येणारे निवडणूक हे
असणारं जे काही शैक्षणिक धोरण असेल त्याच्याबद्दल पॉझिटिव्हली बनवून आणि देशाचा विचार करून या नंदुरबार जिल्ह्यातलं युथ मतदान करेल असं मी सांगू इच्छितो. नंदुरबार शहरासाठी गावित साहेब पहिल्यांदा आमदार झाले तेव्हापासून तर आजपर्यंत गावित परिवहन दरवेळेस नंदुरबार शहराला तापीतनं पाणी आणू जे टेक्निकली पॉसिबल नाही आहे अशा एकदम भेकड किंवा अशा एकदम काल्पनिक योजनांचा एक नंदुरबार शहराच्या नागरिकांवरती एक भडीमार टाकला. आजपर्यंत त्यांच्याने तापीतला एक थेंब सुद्धा नंदुरबार शहराला येऊ शकलेला नाही. आजपर्यंत त्या विषयावर त्यांनी आजपर्यंत कधी प्रमाण देखील कधी मंजूर करून घेतले नाही. सर मी जवळजवळ 120 किलोमीटरवरून आलो आहे. अकोलकुवा तालुका नर्मदाच्या शेवटच्या टोकावरून आलो आहे मी. आणि मी आमच्या भागातला प्रश्न आहे, मी आदिवासी भागातून येतो आणि हा आदिवासींचा जिल्हा आहे म्हणून मी आदिवासी भाषेमध्येच बोलणार आहोत. सर आम्हा हो जो काँग्रेसवाला लगभग 32 वर्ष ॲडव्होकेट केसी पाडवी तो आमदार असताना आम्हा हो अजिबात कीच विकास ना होयो तर काँग्रेसवाला पण बी आम्हा नाराजगी होय. कारण आम्हा हो दवाखाने होय त्या ठिकाणी डॉक्टर काय ना ॲम्ब्युलन्स होय ते बिगडीने होय. राज्य हे आम्हा हो कुपोषण हो मौत है और आम्हा हो बेरोजगारी होय. आणि माननीय संसद रत्न खासदार हिनाताई गावित ये भी आम्हा हो किस ना को या पोटा बाथा याते तजे आम्हा हो अजिबात किस विकास ना होयो. आम्हा मी तुम्हाला सांगतो सर तुम्ही आमच्याकडे या, आमची परिस्थिती काय आहे ते तुम्ही बघा. कारण हे जे लोक बोलत आहे यांचा थोडाफार तरी विकास झालेला आहे. आमच्याकडे आतापर्यंत रस्त्याचे ठिकाणा नाही, आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे, आमच्याकडे लाईटचा प्रॉब्लेम आहे, आमच्याकडे लाईटचा डिप्या आहे, डिप्या बसवला आहे. पण एका दिवसात आमच्याकडे लाईट 50 येतात आणि 60 जातात लाईट. आता आदिवासी विकासात 9% बजेट हा आदिवासींना विकासासाठी दिला जातो. त्या 9% बजेटमध्ये नंदुरबार जिल्ह्यात असा विषय आहे की हा विकासासाठी हा भाजपचा आहे यालाच द्या, हा आपल्या पक्षाचा नाही आहे याला नका देऊ. असा विकास नाही होऊ शकत इथं. जर आदिवासी विकासाबद्दल जर विषय आहे तर सर्व आदिवासींना विकासासाठी योजना द्यायला पाहिजे. इथं असं चालत नाही नंदुरबार जिल्ह्यात. आपला आहे याला द्या, आपला नाही याला नका देऊ. आता गाई वाटल्या तिथं गुजरातमध्ये गाई वाटल्या साहेब, तिथं फक्त भाजपच्या लोकांनाच वाटलेल्या गायी आहे, तिथं दुसरा कोणालाच वाटल्या नाही. बऱ्याच दिवसापासून यांच्या आपकी बार 400 पारचा नारा ऐकतोय, परंतु यांना जर एवढी गॅरंटी आहे की 400 पार होणारच आहे मग हे भामटे कशाला लागून राहिले यांना. अजित पवार मिंदे शिंदे अमुक डमुक राज ठाकरे हे कशा करता लागतायत यांना. हे जर 400 पार होणारच या भामट्यांची गरज काय यांना शेतकऱ्यांच्या अजिबात पडलेले नाही. शेतकरी आंदोलन करतायत आणि हे तिथं खंदक खोदून खिळे ठोकून त्याच्यावर पाण्याचे फवारे मारून हे असंवेदनशील सरकार आणि असंवेदनशील ठीक आहे नक्की. त्यामुळे आदिवासी बहुल असलेला हा मतदारसंघ आहे. इथे आदिवासींचे प्रश्नही तितकेच गंभीर आहेत, जटिल आहेत. येत्या पुढच्या 5 वर्षात ते मुद्दे सोडवले जातात का आणि इथे डॉक्टर विरुद्ध वकील असा उच्च शिक्षित संघर्ष होणार आहे, तो कसा रंगतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तन्मय टिल्लू, नंदुरबार.